हे YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता सकाळचे 8 वाजले आणि पावसाचे दिवस चालू आहेत। खूप पाऊस पडत आहे, रात्रभर पाऊस चालू आहे। आषाढ महिन्यामध्ये एकादशी पण असते, ती पण छान व्यवस्थित आम्ही सेलिब्रेट केली। देवाला वगैरे गेलतो, बारस पण छान झाली। आता लागलेत वेळ सवाष्णीचे। आमच्या इकडे आषाढ महिन्यामध्ये सवाष्णी घालतात, आसराच्या सवाष्णी असतात आणि ते आता छोटंसं फंक्शन करायचे। त्यासाठी घरातली सफाई पण चालू आहे। कंटेनर वगैरे स्वच्छ करून किराणा ते भरणं झाले माझं। आता हॉल मधलं सोफ्याचे कवर आणि पडदे घ्यायचे, ते काढायचे आणि 2 दिवसांनी छोटासा कार्यक्रम करणार आहे। घरामध्ये फंक्शन म्हणले की नियोजन युक्तच करावं लागते। कार्यक्रमाचे नियोजन नाही केले तर सगळा गोंधळच होतो। फंक्शन छोटे असं व मोठं, ते नियोजन युक्तच चांगले होतात। कार्यक्रमाचा आहे 25 माणसाचा स्वयंपाक। मला काही एकटीला होणार नाही, त्यासाठी स्वयंपाकाला बाईच पाहावे लागेल। बाकीचे म्हणलं तर किराणा तर आत्ताच भरला, दळण दळून आणावे लागेल, भाज्या आणावे लागतील, पूजेचं सामान मार्केटमध्ये जाऊन आणावं लागेल। आसरा ह्या खूप कडक असतात, त्यामुळे सामान आणताना काहीच विसरता कामा नाही। 7 पूजा असतात त्या कार्यक्रमाच्या, त्यामुळे 7 वट भरण, गजरे, बांगड्या, चुडे, हळदी कुंकू, 7 अगरबत्त्या, 7 सवाष्णीसाठी ब्लाऊज पीसेस, मेहंदी, नेल पेंट अशा बऱ्याच वस्तू जेणेकरून व्यवस्थित आणाव्या लागतात न चुकता। आणि तेथे आसऱ्यासोबत मसोबाची पण पूजा असते आणि विहिरीची पण असते। हे सर्व केल्यानंतर आसराच्या नावाने 7 सवाष्ण पण जेवू घालाव्या लागतात। त्यासाठी प्रत्येकीच्या घरी जाऊन 2 दिवसापूर्वी सवाष्णीला इन्व्हिटेशन द्यावं लागतं हळदी कुंकू लावून। ह्या कार्यक्रमाचं फोनवरती किंवा दुसऱ्याच्या हाती चालत नाही, आपण स्वतः जाऊन त्यांना हळदी कुंकू लावून यावं लागते। हे सर्व मला 2 दिवसात करायचं आहे। आता सोफ्याचे कवर आणि पडदे मशीनला लावायचे, तर घरातली सगळे कामं आवरून आजचं मार्केटमधलं काम कंप्लीट करते। पूजेचं सामान आणि सगळं घेऊन येते, फुलं ते सगळंच। दळण पण दळून आणायचे, ते पण आणायचे। हे सर्व कंटेनर स्वच्छ करून किराणा भरला। आत्ता सकाळचे 3:30 वाजलेत आणि मी 3:30 वाजता उठले। तुम्हालाही वाटत असेल की एवढ्या लवकर उठायची काय गरज आहे, खूप लवकर उठल्यात ह्या। कारणही तसंच आहे, मी तुम्हाला सांगते। मी ह्या कार्यक्रमाचं व्यवस्थित नियोजन लावलं होतं, सगळं व्यवस्थित लावलं होतं। 2 दिवसामध्ये सगळी कामं व्यवस्थित झालती। लिस्ट बनवून पूजेचं व्यवस्थित सामान पण आणलं। सगळ्या सवाष्णीला मानाचं कुंकू पण लावून आलते आणि ज्या बाईला स्वयंपाकाला सांगितलं होतं, ज्यावेळेस कार्यक्रम ठरला त्यावेळेस बाईला घरी बोलवून स्वयंपाक ठरवला होता। 7 सवाष्णी आणि त्या व्यतिरिक्त 2 ते 3 फॅमिली ॲड केल्या होत्या, म्हणजेच एकूण 20 ते 25 माणसाचा स्वयंपाक होता। सगळा बेत ठरला, सामानाची लिस्ट पण केली आणि मी माझे बाकीचे कामं करत राहिले। उद्या कार्यक्रम म्हणता अचानकच स्वयंपाक करणाऱ्या बाईचा फोन आला। मी काही कारणास्तव स्वयंपाकाला येऊ शकत नाही, तुमचं तुम्ही मॅनेज करा, असा फोन झाला। तो फोन रात्री 9 वाजता होता। ज्या वेळेस फोन आला त्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं, करू तर काय करू, डोकं सुन्न झालतं। मी सवाष्णीचं कुंकू पण देऊन आलते प्रत्येकीला, त्यासोबत बाकीच्या माणसांचं पण नियोजन झालतं आणि सगळी तयारी पण केली होती। 2 दिवसामध्ये माझी बेजारी पण खूप झालती। ह्याच कामाने आधीच मी खूप थकून गेलते, त्यामध्ये परत हे टेन्शन आणि बराच वेळ मला झोपच आली नाही, ते पण 2 वाजेपर्यंत। शेवटी 2 वाजता विचार केला की एक काम करायला पाहिजे, ते म्हणजे पहाटे लवकर उठून पटापट आवरून घ्यावं। 3 ते 3:30 वाजता उठून सुरुवात केली पाहिजे आणि तसंच केलं। म्हणून मी आज सकाळी 3:30 ते 4 वाजता उठले आणि सुरुवात केली ह्या कामाला। आजचा स्वयंपाक हा पुरणपोळीचा असतो। माझी आंघोळ ते झाली आणि पहिल्यांदा मी किचन आवरून घेणार आहे आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे। पुरणपोळीसोबत कटाची आमटी, भजी, पापड, कुरडई, ताकाची कढी, स्वयंपाकासोबत घर स्वच्छ पण करायचे।
12च्या आधी पूजा व्हावी लागते तिथली. पूजेला पण जायचे 11:30 ते 11:45च्या आसपास. तिथची पूजा अर्चा झाली की आरती वगैरे सगळं झाल्याच्या नंतर तिथून येऊन सगळ्यांना फोन करायचे सवाष्णींना. 12:30 ते 1 वाजेपर्यंत त्यांना बोलवून घ्यायचं जेवायला. पुरणाला चटका देत असताना त्यामध्ये तूप ॲड करायचे. 4 चमचे तूप ॲड करायचे. खूप छान पुरण होते. पुरणाला चटका दिला आणि पुरण वाटून घ्यायचे. आणि इकडे भात लावलाय कुकरमध्ये. आमटी पण झाली आहे. आता कढी करायची आणि भजी पापड राहिलेत. त्यानंतर पुरणपोळ्या. आई आली, मोठी ताई आली, मीरा आली, मोक्षदा सगळे आल्यात मदतीला माझ्या. आईच्या पोळ्या खूप छान असतात. आई पोळ्या करत आहे. ताईवर चावरते आणि मीरा नैवेद्य ते सगळं भरती खाली. आणि मोक्षदा घर आवरत आहे. म्हणजे तिने सोफ्यावरचे कवर आणि पडदे लावलेत. झालंय सगळं. आता नैवेद्य ते सगळं झालंय. आता आम्हाला देवाला जायचं आहे. पूजेचं ताट पण भरून घेतले. इकडे मीरानं नैवेद्य भरून घेतलेत. आणि घराच्या पाठीमागेच आहे, तिकडे जायचं आहे. सगळं पूजेची तयारी ते. आता आम्ही निघालो आसराला. सगळं झाले.